हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजची उंची 13.5 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेला आहे. शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची जी आपण इथं 9.5 इंच घेणार आहोत. 9.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे ना, म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं मटक्या गळ्यामध्ये देणार आहोत. तर गळ्याला कसा आकार दिलेला आहे अगदी सावकाशपणे बघा. हा स्टेप बऱ्याच वेळेस आपल्याला खूप कन्फ्यूज होतं. तर अशा पद्धतीने आपण मटक्या गळ्याचा आकार दिलेला आहे. अस्तरवरती गळा जे आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण गळा जे आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस ओपन करून अस्तर त्याच्यावरती अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित पूर्ण गळ्याला इथं फिनिशिंगने आपण टीप मारून घ्यायचं आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडलं नाही पाहिजे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळा जे आहे कट करून घेऊया. गळ्याच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला गळा जो अगदी व्यवस्थित पलटतो. तर अशा प्रकारे पलटून घेतलेला आपण इथं खालच्या साईडला अगोदर दाब टीप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित खालच्या साईडला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर गळ्याला आपण दाब टीप जे मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या साईडला पण टीप मारून घेणार आहोत. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे पूर्ण. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर आपण जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर खालच्या साईडला आपण इथं टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला इथं मार्किंग करून टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे टक्स जे मारून घेऊया. तर फिनिशिंगनं गळा जे आपण इथं तयार करून घेतलेला आहे ह्याच्यावरती सुंदर असं आता डिझाईन बनवायला घेऊया. तर अगोदर आपल्याला इथं डिझाईनच्या खालच्या साईडला लावण्यासाठी फ्लावर बनवायचा आहे. 3 इंचाचा आपण इथं अशा प्रकारे पट्टी कट करून घेतलेला आहे. ह्याला उलट्या साईडनं फोल्ड करून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे टीप मारून घेतलेल्या आहे. पट्टीला आपण इथं पलटून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण इथं पट्टीला पलटून घेऊन वरच्या साईडला थोडं प्रेस मारून घेतलेलं आहे आपण इथं. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे. सुई दोऱ्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला इथं टाके मारून घ्यायचे आहेत. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं सुई दोऱ्यामध्ये टाके मारून घेऊया. फ्लावर लावल्याने आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर प्लेट्स मारून घेतलेले आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. एक गाठ मारून घेऊया आपण इथं.
एक्स्ट्रा जो कपडा राहिलेला आहे शेवटचा आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. बघू शकता किती सिंपल आणि सुंदर असा फ्लावर आपला तयार झालेला आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण इथं लटकन बनवायला घेऊया. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 3 इंचाचा. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून आतल्या साईडला दोरी ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर लटकनला जे आपण इथं ओपन करून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने एक बनवलेला आहे आपण इथं. दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. लटकनचा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की लटकन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं लटकन तयार केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फ्रिज तयार करायचं आहे. अशा पद्धतीने आपण पट्टी कट करून घेतलेली आहे 3.5 इंचाची. ह्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. उलट्या साईडनं आपल्याला त्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर आपण इथं पट्टीला जे पलटून घ्यायचं आहे म्हणजे आपण इथं ओपन करून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडला. तर पट्टीला आपण ओपन करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती प्लेट्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला इथं फ्रिज तयार करून घ्यायचं आहे. फ्रिज कसं मारलेलं आहे हा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा तुम्ही जर नवीन शिकत असाल तर. अगदी एकसारखे आपल्याला प्लेट्स मारून याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण फ्रिज जे तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्याला लावून घेऊया. गळ्याच्या अगदी चिटकून आपल्याला इथं एक फ्रिज लावून घ्यायचे आहेत. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. माझी शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून पटकन लक्षात येईल तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपण इथं फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला फ्रिल्स जे लावून घेतलेले आहे बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपण गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी याच्यावरती लेस लावून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण इथं लेस घेतलेला आहे. पूर्ण फ्रिल्सच्या सेंटरमध्ये आपल्याला ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे लेसला. बऱ्याच बायकांना मटका गळा खूप आवडत असतो तर मटक्या गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. सध्या हा डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याला लेस लावून घेतलेला आहे. बघू शकता गळ्याचा लुक जे अजून उठून दिसतोय. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला लटकन लावून घेऊया जे आपण इथं सुरुवातीला बनवलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून इथं ठेवून टिप मारून घ्यायचं आहे लटकनला. त्यानंतर आपल्याला इथं जे फ्लावर बनवलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं सेंटरमध्ये ठेवून गळ्याच्या सुई दोऱ्याने आपल्याला 2-3 वेळा गाठ मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. फ्लावर लावण्याने आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे फ्लावर आपण इथं सुई दोऱ्याने लावून घेतलेला आहे. फ्लावरला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं एक बटन लावून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला लावण्यासाठी लटकन बनवून घ्यायचं आहे. चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आपल्याला त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून याच्यामध्ये दोरी ठेवून आपल्याला वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. बऱ्याच बायकांना काहीतरी युनिक आणि नवीन डिझाईन बनवायचं असतं. डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण इथं लटकनला ओपन करून घेऊया. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर दोन्ही लटकन जे आपण इथं तयार करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. ब्लाऊजच्या वरच्या साईडला ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर वरची दोरी आपण इथं बांधून घेऊया अगदी व्यवस्थित. कमी वेळेत आणि खूप सोपी अशी डिझाईन आपली इथं तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान लुक आलेला आहे. फिनिशिंग पण आपली खूप छान आलेली आहे.
फ्लावर लावल्याने आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे, तर तुम्ही पण असा फ्लावर एकदा नक्की ट्राय करा. तर आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. फ्लावर लावल्याने आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. आजची ही डिझाईन कशी झालेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.